विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अर्जुन स्टडी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 7वा अण्णाभाऊंची भेट या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय लिखित स्वरूपात बघणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर एकच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, आपापल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपले नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर या स्वाध्यायाला चालू करूया. प्रश्न 1, नातेसंबंध लिहा. विठ्ठल उपम भिकाजी तुपसौंदर. उत्तर मित्र. आ. जयवंत बाय अण्णाभाऊ साठे. उत्तर अण्णाभाऊची मालकी. अण्णाभाऊ गॉर्की. उत्तर अण्णाचे मानलेले गुरु. प्रश्न 2, आकृत्या पूर्ण करा. अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष. उत्तर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष. मित्रांनो, मी तुम्हाला फास्टमध्ये लिहून दाखवत आहे, म्हणजे PDF स्वरूपात बनवलेला आहे आणि तो तुम्हाला उत्तरासहित दाखवत आहे. तो फास्टमध्ये व्हिडिओ होईल, तरी तुम्ही व्हिडिओला पॉज करून किंवा स्लो स्पीडमध्ये करून सुद्धा लिहू शकता हा स्वाध्याय. तर त्याचं उत्तर आहे, दुबळ्या जगाचे जीवन साहित्यातून पैशाचा मोह नसणे, फक्त सत्य तेच लिहिणे, गरिबात सुख व समाधान मानणे. आ. झोपडीत वास्तव. उत्तर झोपडीत वास्तव. पावसाळ्यात घर गळतात तेव्हा त्या पाण्याखाली परती ठेवतात. झोपडीतील माणसे उपाशी पोटी जगतात. थंडीच्या महिन्यात कुडकुडत जगतात. दुःखाला झेलतात, त्यांच्याही हाणामाऱ्या होतात. प्रश्न 3, एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा. अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण. उत्तर चिराग नगरीतील झोपडी. आ. विठ्ठल उपम यांच्या समोर अण्णाभाऊंना मिळालेले कलेचे मानधन. उत्तर एक ट्रान्झिस्टर. ई. अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर. उत्तर मॉस्को. प्रश्न 4, उत्तरे लिहा. अण्णाभाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उत्तर अण्णाभाऊचे चिराग नगरीतील एका किरायाच्या झोपडीत राहत होते. त्यांच्या गंजी फ्रॉक बनियान मलकी होती. अण्णा 4.5 फूट उंचीचे व कावळे सावळे होते. घरी चहाची सोय नव्हती, म्हणून त्यांनी लेखकाला हॉटेलमध्ये नेऊन चहा दिला. ते तुटक्या खुर्चीत बसून मोडक्या टेबलावर लिहित असत. एकाच ताब्यात एकच जर्मनचं ताट, एकच डेस्की, एवढाच त्यांचा संसार होता. अण्णाभाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर विठ्ठल उपम आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट हा अण्णाभाऊसाठी सुदिन होता. अण्णाभाऊ कलाकारांना कसे जवळ घेत असत, त्यांचे कसे कौतुक करत असत, त्यांच्याशी कशी मनापासून मैत्री करत असत, त्यांच्या कलेबद्दल कसे मनापासून बोलत असत, हे या सुदिनातून कळते. हे त्या सुदिनाचे महत्त्व होय. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करत आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी अत्यंत मोलाचा असतो. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सबस्क्राईब केल्यावर नाही पैसे लागत, नाही कोणता खर्च लागत. फक्त एक सबस्क्राईब दाबायचं बटन आणि तुमचे नाव कमेंट्समध्ये टाकायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही प्रश्न लिहा. जर फास्ट वाटत असेल तर स्पीड स्लो करून तुम्ही ऐकू शकता. विठ्ठल उपम हे प्रसिद्ध लोकशाहीर आहेत आणि आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम होतात. ते एकूणच अण्णाभाऊंनी त्यांना आपल्या घरी बोलवले होते. उपम हे नम्र वृत्तीचे आहेत. अण्णाभाऊ सारख्या शाहिराने आपल्याला बोलवले, त्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते अण्णांना म्हणाले, आज आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. अण्णांनी रशियात मिळवलेला पैसा तिथेच न ठेवता इकडे आणावा व बंगला बांधावा असेही त्यांना वाटत होते. त्यानंतर प्रश्न शेवटचा स्वाध्यायामधला. प्रस्तुत पाठात विठ्ठल उपम यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले ते लिहा. उत्तर अण्णाभाऊ साठे श्रेष्ठ कलाकार व लेखक होते हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण त्यापेक्षा ते अधिक श्रेष्ठ आहेत, कारण त्यांच्या लेखनात काल्पनिकता अजिबात नाही. जे वास्तव सत्य आहे तेच त्यांनी लिहिले. यासाठी त्यांनी पैशाचा त्याग केला, संसार सुखाचा त्याग केला. सत्यासाठी जीवनाचा होम करणारे ते क्रांतिकारक लेखक आहे, असे विचार माझ्या मनात आले. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही स्वाध्याय लिहू शकता. अतिशय सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत तुम्हाला स्वाध्याय मांडून दिलेला आहे. तुम्हाला जर खूप मोठा स्वाध्याय वाटत असेल तर याचे एक एक पॉईंट कमी करून सुद्धा तुम्ही
आपल्या मनाने 1 पॉईंट कमी करून लिहू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन तर सर्वच आहात, चॅनलला कोणीही सबस्क्राईब करीत नाही, त्यामुळे रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा, त्यामुळे त्यांची सुद्धा मदत होईल आणि तुमच्या सुद्धा ध्यानात राहील प्रश्न ऐकू मित्रांनो, आपल्या जाता जाता आपले नाव कमेंट्समध्ये नक्की सांगा। मिळूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।